सांगलीमधल्या जत नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि महायुतीकडून भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस ही रिंगणात उतरती आहे। नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून डॉक्टर रवींद्र आरळी, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुरेश शिंदे तर काँग्रेसकडून सुजय नाना शिंदे यांनी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे जत नगर परिषदेची निवडणूक ही तिरंगी होणार हे दिसतंय। नगर परिषदेची निवडणूक तिरंगी होण्याची सध्या तरी चिन्ह आहेत। आपल्यासोबत आता काँग्रेसकडून ज्यांनी अर्ज भरलेला आहे माजी आमदार विक्रम सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुजय नाना शिंदे हे काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। एकतर काय पहिल्यांदा तुमची प्रतिक्रिया नगराध्यक्ष पदाच्या? काँग्रेस पक्षानं जो विश्वास दिलेला आहे इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आणि जत शहरातील नागरिकांच्या सर्व घटक पक्षांच्या म्हणण्यानुसार आदरणीय दादांनी विश्वास टाकून मला पहिल्यांदा नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे। तर या माझ्या कर्मभूमीत जन्मभूमीत काहीतरी आम्ही देणं लागतोय। गेल्या 3 पिढ्यापासून जे कार्य चालू आहे ते समाजकार्याचा वारसा सातत्यानं लोकांचा विश्वास आहे की ही माणसं आमची आहेत आणि हेच काम करू शकतात। आदरणीय विक्रम साहेबांच्या नेतृत्वावर सगळ्यांचा विश्वास आहे। नक्कीच सगळीच कामं नगरपालिकेच्या माध्यमातून जी केली जाऊ शकतात ती कार्यक्षमतेनं करणार आहोत आणि जतचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही। विक्रम दादा सावंत आहेत, जो विधानसभेला पॅटर्न राबवला म्हणजे विलासराव जगताप जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत होते ते आता कुठे दिसत नाहीत, कारण त्यांनी वेगळा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला आहे। त्यांनी एकतर वेगळा पक्ष हे करून नवीन एक उमेदवार दिलेला आहे। पण एकच या निमित्तानं ज्या पद्धतीने विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याची समीकरणं ही वेगळी समीकरणं होती आणि आज जो जत नगर परिषदेच्या बाबतीत जो काही अजेंडा आमचा राहणार आहे तो सर्व समावेशक असा या चेहऱ्यांना, नवीन चेहऱ्यांना या ठिकाणी आम्ही उमेदवारी दिलेली आहे। तर जत नगर परिषदेमधील हे चित्र आहे, तिरंगी लढत ही जत नगर परिषदेमध्ये होताना दिसून येते। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, जत सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।